मी कार्यक्रमाचा अध्यक्ष जरी असलो तरी सत्कार मूर्तीला शेवटी मनसोक्त बोलता यावं आणि आपल्या सर्वांनी जे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना स्वतःची भूमिका मांडता यावी म्हणून शेवटी त्यांना मी विनंती केली, आपण शेवटी बोला। आजच्या या महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती सन्मान्य राम शंकररावजी शिंदे साहेब, सभापती महाराष्ट्र विधान परिषद, सन्मान्य आमदार आनंदरावजी बोंढारकर, बालाजीराव कल्याणकर, श्रीजयाताई चव्हाण, बाबूरावजी कोवळीकर, भाजपाचे शहर अध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष दक्षिणचे हंबर्डे संतुकराव, जिल्हाध्यक्ष उत्तरचे किशोर देशमुख, माजी आमदार कोकर्णाजी, माजी आमदार आनंदकुमार पाटीलजी, माजी आमदार वडकुतेजी आणि मंचावरील असलेले सर्व माझे सहकारी, सर्वांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही, सर्वजण या कार्यक्रमाचे संयोजक श्रीमान धमणेजी, काकडेजी, राजू गोरे, गंगाप्रसाद काकडे, सर्व भाजपाचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे आमचे सर्व सहकारी महायुतीचे उपस्थित आज या सत्कार सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्ह्यामधून आलेली सर्व समाजाची, धनगर समाज प्रामुख्याने आहेच, परंतु राम शिंदेंना ऐकण्याकरता, राम शिंदेंना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलेला सर्व हा जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आम्हाला अतिशय आनंद आहे की राम शिंदेजी आज नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम सभापती झाल्यावर त्यांचं आगमन होत आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचं सभापती, अध्यक्ष आणि वरिष्ठ सभागृहाचे सभापती ही फार महत्वाची आणि मोठी जबाबदारी आहे। मी माझ्या राजकीय कारकिर्दी सुरुवात सन्मान्य नाईक साहेबांच्या कृपेने, सुधाकरराव नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मला वरिष्ठ सभागृहामध्ये त्या ठिकाणी जायला संधी दिली आणि त्यावेळेस माझी सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि मग सुरुवातीला लोकसभेवर गेलो, विधान परिषदेवर आलो, विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम केलं आणि आज दिल्लीमधल्या वरिष्ठ सभागृहामध्ये मी एक सदस्य म्हणून काम करत आहे। परंतु मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की राम शिंदेची नियुक्ती नाही, त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे, हे लक्षात ठेवू नका। विधान सगळ्या निवडणुका सोप्या आहेत, पण विधान परिषदेची निवडणूक सोपी नाहीये, हे अनुभवाने मी सांगतो। मी त्यांना मगाशीच सांगत होतो की कायद्यामध्ये बदल केला पाहिजे, राज्यसभेच्या निवडणुका जसं मतदान दाखवून करावं लागतं तसंच मतदान विधान परिषदेचं झालं पाहिजे। तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही बिनविरोध निवडून आलात, तर प्रत्येक निवडणुकीत 2-4 मतं फुटल्याशिवाय राहत नाही म्हटलं। त्यामुळे मी त्याला म्हणलं तुम्ही भाग्यवान आहात, राज्याचे वरिष्ठ सभागृहाचे सभापती आपण झालेला आहात आणि सभापती झाल्यानंतर तुम्हाला सभागृह व्यवस्थितपणे चालवावं लागतं। खालच्या सभागृहातून आलेले निर्णय हे वरच्या सभागृहात पास करून घ्यावे लागतात आणि करत असताना न्याय द्यावा, सर्वांना बॅलन्स पद्धतीने जावं लागतं आणि राज्याला सुद्धा न्याय द्यावा लागतो। निर्णय घेतले जे असतात खालच्या सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये, ते निर्णय पास होतील याची दक्षता घ्यावी लागते आणि त्यामुळे मी राम शिंदेजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांचा अनुभव दांडगा आहे, ग्रामपंचायतीपासून विधानसभेवर अनेक वेळा निवडून गेले आणि विधानसभेवर निवडून गेल्यानंतर मंत्री झाले, आज सभापती आहेत आणि एवढा मोठा अनुभव असलेला माणूस जर सभापती झाला तो 100% न्याय देऊ शकतो, याबद्दल कोणाला शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर पडलेली जबाबदारी ही अतिशय महत्वाची आहे। मित्रहो, एक म्हण आहे की मुंबईतल्या कालबादेवीमध्ये गाडी चालवली तो कुठेही गाडी चालू शकतो, एवढी ट्रॅफिक आहे मुंबईच्या कालबादेवीमध्ये। आणि दुसरी म्हण अशी आहे, जो नगर जिल्ह्यामध्ये निवडून येऊ शकतो तो कुठेही काम करू शकतो। राजकारणातला जे अर्थ जो आहे, नगर जिल्हा
ज्याला आपण आज अहिल्यानगर म्हणून आपण संबोधतो, फडणवीस साहेबांचे आभार मानले की त्याने आल्याबरोबर हा निर्णयाची अंमलबजावणी केली आणि तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचे जे मनोदय होतं हे नाव बदललं पाहिजे आणि अहिल्यानगर या नावाने आपण त्या जिल्ह्याला नामकरण केलं पाहिजे. त्यामुळे अशा या जिल्ह्यातून जो राजकीय जिल्हा फार ज्वलंत आहे, मातब्बर मंडळी आहेत, सहकार क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष ज्यांनी लढाया केलेल्या आहेत, अशा या जिल्ह्यामधून राम शिंदेजी आज निवडून येतात हे कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपली जी भारदस्त कारकीर्द राहिलेली आहे, एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जास्त होत राहतं ती काही मोठी गोष्ट नाही आहे, पण मला खात्री आहे जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे, आगामी काळामध्ये विधान परिषद सांभाळतीलच, पण विधानसभेमध्ये सुद्धा चांगल्या मताधिक्याने आगामी काळामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असायचं कारण नाही आहे. मित्र, मी सुद्धा 1992 ते 98 या विधान परिषदेमध्ये होतो आणि विधान परिषदेमध्ये मी गवई साहेबांना सभापती म्हणून पाहिलेला आहे, मी जयंतराव टिळक साहेबांना पाहिलेला आहे, नासर फरांदे साहेबांना पाहिलेला आहे आणि शिवाजीराव देशमुख साहेबांना पाहिलेलं आहे. ही सगळी कारकीर्द, ही सगळी मातब्बर मंडळी या विधान परिषदेमध्ये एकेकाळी 5-5 वर्ष 6-6 वर्ष सभापती म्हणून राहिलेले आहे आणि वरच्या सभागृहामध्ये शिक्षक ज्या प्रमाणे शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे, या मतदारसंघातले आमदार ज्या उठतात बोलायला त्यावेळेस खूप काळजी सभापतीला घ्यावी लागते की सभागृहामध्ये कुठे वादळ निर्माण होणार नाही, मंत्री व्यवस्थित उत्तर देतील आणि महाराष्ट्रातले प्रश्न मार्गी लागतील, अशा पद्धतीने या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सभागृह हाताळलेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की वरिष्ठ सभागृह दिसतं तसं सोपं नाही आहे, परंतु ती कला चालवण्याची, ती धमक चालवण्याची आणि त्यातून ते करत असताना महाराष्ट्राची कामं झाली पाहिजेत, शिक्षकांची कामं झाली पाहिजे, पदवीधरांची कामं झाली पाहिजे, परिषदेमध्ये निवडून आलेल्या ज्येष्ठ सदस्याला मान सन्मान राखला गेला पाहिजे आणि सरकारचंही काम झालं पाहिजे. अशा सर्व प्रयत्नातून मला खात्री आहे की राम शिंदेजी हे निश्चित चांगल्या पद्धतीने काम करून आणतील आणि या सभागृहाचं नावलौकिक. मगाशी कोणीतरी म्हणालं की अनेक वेळा एखादा व्यक्ती सभागृहामध्ये गेल्यानंतर त्या सभागृहाची उंची वाढते, त्या व्यक्तीची उंची वाढण्याच्या पेक्षा सभागृहाची उंची वाढवणारा कोण असेल तर सभापती हा महत्वाचा आहे की तो त्याच्या कारकिर्दीपणे निष्पक्षपणे कारकीर्द चालवेल आणि कोणालाही संधी मिळणार नाही की राम शिंदेजी याच्या बाजूने होते का त्याच्या बाजूने होते की या पक्षाच्या बाजूने होते. ठीक आहे, तेही सांभाळावं लागतं, वादच नाही आहे, पण ते करत असताना महाराष्ट्राचा मेसेज काय जातो की सभापती कशा पद्धतीने ही सर्व कामं करून आणेल याच्याबद्दल निश्चितच फार मोठ्या अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याकडून आहे. आपण यावर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 300वी जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. फार महत्वाचा मोठा प्रसंग आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या असंख्य धनगर समाजच नाही, अहिल्यादेवी होळकरांना मानणारे अनेक लोक आहेत. आम्ही सुद्धा त्यातलेच आहोत, हे या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांचा मान सन्मान, त्यांची कारकीर्द, त्यांचं कुशल प्रशासन, त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासनात अनेक सुधारणा केल्या, राज्याची समृद्धी वाढवली, अनेक कल्याणकारी योजना, मग त्या धर्मशाळा असो, विहिरी असो, पाण्याची कुंड असो, रस्ते असो, अन्नछत्रे असो, मंदिरं असतं, घाट बांधण्याचं काम असेल, त्यांच्या काळात भरपूर मोठी कामं झाली आणि महाराष्ट्र आजही अहिल्यादेवी होळकरांचं नाव मोठ्या इज्जतीने आणि इब्रतीने घेतो. आजही लोकांच्या मनामध्ये तीच भावना आहे की अहिल्यादेवी होळकरांचं उचित स्मारक या प्रसंगाला महाराष्ट्रामध्ये नीटपणे मान सन्मानाने आगामी काळामध्ये उभं राहावं आणि त्यातून महाराष्ट्रात नेहमी स्मरणात राहावं, अशा प्रकारचं चांगलं काम झालं पाहिजे. मगाशी अनंतकुमार पाटलांना मी ऐकलं, अनंतकुमार पाटलांची शैली आहे तशीच आहे, काय बदललेली नाही.
अनंतकुमार पाटलांचे माझे फार जुने संबंध आहेत. शंकरराव चव्हाण साहेब असल्यापासून शंकरराव चव्हाण साहेबांना खांद्याला खांदा लावून जवळपास जवळ राहिलेला माणूस कोणी असेल तर तो अनंतकुमार पाटील हे मी नाकारत नाही. आणि त्यांनी हे सांगितलं की समाजातला माणूसच समाजाचं काम करू शकतो. अनंतरावजी, आपण आमच्यापेक्षा फार ज्येष्ठ आहात, आपल्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे, पण त्या मताशी मी सहमत यासाठी नाही आहे की मराठ्यांनी फक्त मराठ्याचंच करावं, धनगरांनी फक्त धनगराचंच करावं, अजिबात नाही. अशोक चव्हाणांनी सुद्धा धनगराचं काम करावं अशी अपेक्षा आहे. राज्य जेव्हा आपण सेक्युलर राज्य जेव्हा म्हणतो, या राज्यामध्ये काम करणाऱ्या सर्वांनी सर्व समाजाला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. इतरांनी ओबीसींनी मराठ्याचं केलं पाहिजे, मराठ्यांनी धनगरांचं केलं पाहिजे, धनगरांनी एससीचं केलं पाहिजे. काय हरकत आहे? जर आपण सामाजिक समतेचा विचार करत असू, उपेक्षित समाज कुठलाही असो, त्या उपेक्षित समाजाला न्याय द्यायचं काम हे आपल्याकडून झालता आलं पाहिजे. आम्ही समाजाचे प्रतीक आहोत, मान्य आहे, पण समाजाच्या पलीकडे जाऊन सुद्धा उपेक्षितांना न्याय द्यायचं काम, गरिबाला न्याय द्यायचं काम, आणि सर्व समाजाला वाटलं पाहिजे की माझ्याबद्दल सुद्धा इतर समाजाची माणसं काहीतरी विचार मांडतात. बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांपुरते मर्यादित नाहीत, इतर समाज सुद्धा बाबासाहेबांच्या नावाने आज जे संविधान लिहिलं गेलेलं आहे ते संविधानाची इज्जत राखणारा हा सर्व समाज देशामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. आज आपण पाहतोय की मोदी साहेबांनी तिसऱ्या वेळेच्या शपथ घेतली देशाचे पंतप्रधान म्हणून. सभागृहात जात असताना प्रथम सेंट्रल हॉलमध्ये गेले आणि संविधानासमोर नतमस्तक प्रथम झाले की मी तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होत आहे, पण या संविधानामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते माझं हे सरकार, जे आमचं एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये आहे, ते एनडीएचं सरकार बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या सगळ्या गोष्टीला तंतोतंत पालन करेल, सन्मान करेल आणि सर्व समाजाला न्याय देईल. यामध्ये तीळ मात्र शंका असायचं कारण नाही. तरच देश मजबूतीने एकोप्याने काम करेल. आणि प्रत्येकाने जर आपापलं मर्यादित राहिलो तर मग देशातला एकोपा, एक संगता आणि आपण जो विचार सामाजिक समतेचा विचार जो करतो तो फक्त नावापुरती राहील आणि मग प्रत्येकाने आपल्या समाजापुरती बोलावं असं नाही. मित्र हो, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत हे मी याच्या मागे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही फक्त एकटेच नाही आहात, तुम्ही फक्त एकटे नाही आहात, तुमच्या बरोबर समाजातले इतर घटक सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. हे त्याच्या मागची भूमिका आहे की मला मुद्दाम या ठिकाणी व्यक्त करायची आहे. त्यामुळे आपण सर्व एकत्र मिळून समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रलंबित आहेत, मान्य आहे. मला सांगा, कोणाचा विरोध आहे? धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणाला वाटतं का? मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणाला वाटतं का? मगाशी आमचे नवीन आमदार उभे राहिले, मी त्यांचा आदर करतो. दक्षिणमधून पहिल्यांदा निवडून आले ते, आणि त्यांनी सांगितलं प्रांजळपणे, तुमच्या सगळ्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पूर्णपणे प्रयत्न करू. अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे ते बोलले. पण हेही मान्य केलं पाहिजे कुठेतरी काहीतरी अडतंय, कुठेतरी प्रश्न. मला पॉलिटिकल विल आहे की नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांचं पॉलिटिकल विल आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, यातून कायदेशीर, आता अडलंय फक्त एवढंच आहे, कायदेशीररित्या, मग तो मराठा आरक्षणाचा विषय असो, कायदेशीररित्या हा जो धनगर समाज आरक्षणाचा विषय असतो, आपल्या सर्वांच्या वर तिकडे सुप्रीम कोर्ट बसतो. हा धडाधड निर्णय घेतलेले जे असतील ते सेट असाइड होत आहेत. ते म्हणतात की 50%च्या वर आरक्षण जाऊ शकत नाही. आम्ही बोलतो का? सुप्रीम कोर्ट बोलत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, या सगळ्या गोष्टीवर कायदेशीर मार्ग काढून समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि टिकणारं मिळालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मला मित्र एवढंच सांगायचं आहे, विरोध कोणाचा आहे का? काही प्रश्नच उद्भवत नाही ना. विरोध कोणाचा आहे? प्रश्न मार्ग लावायचा असेल तर आज या देशामध्ये संविधानिक मार्गाने आपल्याला जावं लागणार आहे. आणि संविधानिक मार्गाने जात असताना आपल्याला कायदेशीर अडचणीवर मात करून पुढे जावं लागणार आहे, ही त्याची महत्वाची बाब आहे. आणि म्हणून याचं राजकारण करणारे जे विरोधक असतील त्यांनाही सांगितलं पाहिजे, बाबा हो, आपण हा विषय राजकारणाचा नाही आहे. कुठलाही सामाजिक आरक्षणाचा विषय हा राजकारणापुरती मर्यादित ठेवू नका.
राजकारण होत राहते, 5 वर्षांनी निवडणुका येतात, होत राहतात, जात राहतात. ते निवडून येतात, पडायचे ते पडतात. परंतु शेवटी प्रश्न मार्गी लागण्याकरता आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाला खऱ्या अर्थाने संविधानिक पद्धतीने आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. मित्र हो, हे मला या निमित्ताने आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. आज शिंदेसाहेब कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून येतात. अवघड मतदारसंघ आहे. मी मध्यंतरी जायचा योग आला मला. अर्थात त्यावेळेस मी दुसऱ्या पक्षात होतो. मला रोहित पवारांनी बोलवलं होतं म्हणून मी चक्कर मारायला गेलो होतो. पण मला हे सांगितलं पाहिजे की कर्जत जामखेडमध्ये गेले असताना सुद्धा लोक मला कानात येऊन सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस जो जनमानसाला सपोर्ट कोणाला असेल तो राम शिंदेंना आहे. की त्याही वेळेस काम बोलतं ना माणसाचं. काही फक्त आम्ही मिरवणुका काढल्या, अमुक काढल्या, तमुक काढल्या म्हणून जय जयकार केला म्हणून नाही. सामान्य माणसाच्या हृदयामध्ये काय आहे, सामान्य माणसाच्या भावना काय आहेत, जो लोकांमध्ये राहतो, जो लोकांची कामं करतो आणि लोकांचं काम मार्गी लागो की न लागो आवाज तरी उठवतो, असा कोण असेल राम शिंदे आहेत हे मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघाचं काम करत असताना त्या भागामध्ये आपण पाहतोय की ग्रामीण भागातले रस्ते असो, पाणी पुरवठा असो, शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं नाही त्यांनी. जलसंधारण मंत्री म्हणून त्यांच्या जे योगदान राहिलं आहे तेही मोठं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळी कामं एक जागरूक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस आपल्याला राज्याला मिळतो आणि मिळाले पाहिजे, कुठल्याच पक्षाचा असे ना, आपला सहकारी ज्याला आपण निवडून देतो तो जागरूक असला की ते 100% कामं होतात. मला आमच्या सहकारी कल्याणकरांचे अभिनंदन करायचं आहे. ते भाग्यवान आहेत, खूप भाग्यवान आहेत. यासाठी म्हणतो मी की मगाशी त्यांनी उल्लेख अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला. मला थोडी त्यांनी केलं, चांगली गोष्ट, मी तक्रार माहिती त्यांची नाही, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा आहे हे सुद्धा मला सांगायचं. थोडा खारीचा, जास्त खारीचा वाटा, खारीचा. आम्ही भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो, फडणवीस साहेबांना. निवडणुकीच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसला पाहिजे. मागणी फार जुनी आहे, काळ्यांना माहिती कल्पना आहे. अनेक वेळा तेही भेटले, हाके साहेब भेटले, आम्ही चर्चा होत राहायची. तर फडणवीस साहेबांना सांगे, साहेब म्हटलं हा प्रश्न आमचा, आणि भाजपचे सर्व आमदार, मी एकटा नाही, सर्व आमदार होते, हंबर्डे होते, आम्ही भेटलो त्यांना. फडणवीस साहेब म्हणले उद्याच्या उद्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर करून देऊ. आणि मग शिंदे साहेब ते होते आणि कल्याणकर बरोबर आम्ही होतो. की फक्त आठवण करून दे, बाकी काही नाही आम्हाला, फक्त आठवण करून. दुसरा एक तुम्हाला योगायोग सांगतो, काही संधी मिळाली म्हणून बोलतो, बाकी काय, संधी मिळाली म्हणून बोलतो, बाकी काही नाही. आम्ही नांदेडला आपल्या कृषी महाविद्यालय व्हावं असं आमचं सर्वांचा इच्छा होती. त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदे साहेब उद्धव ठाकरेजी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते. आम्ही ती सगळी इथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल मूव्ह केली होती की नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे. ते अडथळे येत होते. मग ती फाईल विभागीय आयुक्तांकडे गेली, विभागीय आयुक्तांकडे, सचिवांकडे गेली. सचिव म्हणाले साहेब फायनान्सचा विरोध आहे त्याला. अर्थ खातं म्हणतं याला पैसे भरपूर लागणार आहेत, पैसे आपल्याकडे नाही. समजून सांगितलं, म्हणजे जागा आहे, सरकारी जागा आहे, राज्याचा मंत्री म्हणून मी म्हणतो, मी मुख्यमंत्री राहिलो, मला माहिती आहे असा विषय. तर म्हटलं इथे जागा आहे, कृषी महाविद्यालयाची मोठी जागा आहे, कृषी महाविद्यालय ठराव आहे आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे, जास्त खर्च येणार नाही. आणि शेवटची कॅबिनेट होती, उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री, शेवटची मीटिंग होती आमची, कॅबिनेटची मीटिंग. आणि ती फाईल, एवढी मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलो. चीफ सेक्रेटरी म्हणले साहेब वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला. मी चीफ सेक्रेटरीला म्हणालो, निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात, सचिव घेत नाहीत. म्हटलं लक्षात ठेवा, तुम्ही सेक्रेटरी आहात, मी राज्याचा मंत्री आहे, उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हे काम झालं पाहिजे हे मी उद्धव ठाकरेंकडे सांगितलं. उद्धव ठाकरे फाईल पाहिली, ती फाईल थोडी निगेटिव्ह होती, शेवटी शेरा विरोधात लिहिला होता चीफ सेक्रेटरींनी.
बस मुख्यमंत्र्याच्या सहीसाठी ती फाईल तेवढी थांबली आणि शेवटची कॅबिनेट झाली, मंत्रिमंडळ गेलं. आता आमचं मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याणकरांचं आलं. आता कल्याणकर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उजवे डावे. ऐका ऐका, आणि ती फाईल त्यांनी घेतली, रेडीमेड फाईल, फक्त फाईल घेऊन गेले, सही घेऊन आले आणि मी आणलं म्हणले. आता ठीक आहे, उद्या आणलं. असा हा भाग्यवान माणूस आहे. काम माझं नाव त्याचं, असं होतं कधी कधी. हरकत नाही, हरकत काय हरकत. ही फक्त 2 उदाहरणं सांगितली, बाकी भरपूर आहेत, तर मी काही बोलत नाही. पण भाग्यवान म्हणतो मी. फक्त खुलासा यासाठी केला, कधी कधी राजकारण सहन करावं लागते. ठीक आहे म्हणलं, चला हरकत नाही, कधी तुझी सरशी माझी सरशी म्हणतो, चला हरकत नाही. काम नांदेडचं झालं ना, हे महत्वाचं आहे. काम नांदेडचं झालं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून नांदेडला शासकीय कृषी महाविद्यालय ही फाईल जी सुरू झाली ती शेवट एकनाथ शिंदेंनी केली. कोणी का असेना, फाईलवर सही शेवटची राहिली होती, एकच सही राहिली होती. जरा आनंदाची गोष्ट आहे. कधी कधी घडतं असं, पण नांदेडचं चांगलं झालं. नांदेडच्या चांगल्या कामात मी विरोध कधीच केला नाही आणि करणार नाही, हे मला मुद्दाम जाहीरपणे सांगितलं. आणि त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेत असताना मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख अशासाठी केला की आपण मोठ्या मनाने कामं केली पाहिजे. राज्यामध्ये अनेक प्रसंग येतात, अनेक प्रसंग येतात, अनेक प्रसंग जातात, खूप गोष्टी होतात, कटुता येते. परंतु विकासाच्या कामामध्ये उदाहरण घेतलं पाहिजे शिंदे साहेबांच्या पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं पाहिजे, उत्तर महाराष्ट्राचं घेतलं पाहिजे. हुशार मंडळी आहे, एवढी हुशार मंडळी आहे, एवढी भाडून घेतील, पण विकासाचं काम आलं की सर्व एकत्र होतील. एक ही गोष्ट आपण मराठवाड्यात लोकांनी शिकलं पाहिजे. मराठवाड्यात लोक शिकलं पाहिजे की विकासाच्या कामाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र असो की उत्तर महाराष्ट्र असो, ही मंडळी विकासाच्या कामात कधी भांडत नाही. आणि त्यामुळे जिल्ह्याचं चांगलं होत असेल, चांगल्या कामाला आपण कधी विरोध करता कामा नये. आणि त्यातून जिल्ह्याचं भलं झालं पाहिजे, महाराष्ट्राचं भलं जायला पाहिजे. मित्रहो, विष्णुपुरी प्रकल्प आज नसता तर नांदेड जिल्ह्याला रेल्वेने पाणी प्यायची वेळ आली असती. हे लक्षात ठेवा की आपल्या सर्वांची जी काही भाग्यरेखा जी लिहिल्या गेलेली आहे, शंकरराव चव्हाण साहेबांच्या त्यावेळेच्या निर्णय जे काही झाले, दूरदृष्टी निर्णय झाले, त्यांना अनेक वर्ष गेली, पण आजही पाणी जे मिळते आम्हाला ते पाणी कदाचित इतर जिल्ह्याला मिळालं नसतं. अशा प्रकारचे प्रसंग आपण सर्वांनी अनुभवलेले आहेत. आणि त्यामुळे अनंतकुमारजी, आम्ही आपलं स्वागत करतो. आपण एक परखड विचारवादी आहात, स्पष्ट वक्ते आहात. आपल्या बोलण्यामध्ये एक गरिबाच्या प्रती असलेली तळमळ आपल्या मनामध्ये आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणून अनंतकुमार पाटलांना मी या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो की एक खूप मातबर नेते आमच्या या भागातले आपल्या समाजाचे आहेत. आणि मला जुन्या आठवणी मुद्दाम यासाठी आहेत की शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबर खांद्याला खांद्याला लावून लढणारे खऱ्या अर्थाने काम त्यांनी केलं आहे. मित्रहो, आज मनमोहन सिंग साहेबांना, आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 26 मे रोजी त्यांचा 11 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या कारकिर्दीला. थेट तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, पण त्यांच्या कारकिर्दीला 11 वर्ष ही पूर्ण होत आहे. मनमोहन सिंग साहेबांचं नाव जरूर तोडणार आजही कायम आहे, कारण त्यांनी आम्हाला खूप मोठ्या मनाने त्यांनी आमचं काम केलेलं आम्ही नाकारत नाही. आणि नांदेडला जे काही मिळालं आहे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात मिळालं आहे. नागपूरचा गतीमध्ये 2-2.5 कोटी त्यांनी नांदेडसाठी दिले होते. आजही विसरू शकत नाही, कारण मी त्यांना सातत्याने भेटायचो आणि काम करून घ्यायचो. मनमोहन सिंग साहेबांचं ती कारकीर्द आणि आज नरेंद्र मोदी साहेबांनी 11व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज आपण पाहतोय की राज्यामध्ये सुद्धा भाजपाचं आपलं सरकार आहे. आज आम्हाला अभिमान आहे. कालच मी आमच्या फडणवीस साहेबांना भेटून आलो. जिल्ह्यातले सगळे प्रश्न त्यांना मी सांगून आलो. पण हे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा आहे, पैसे मिळाले पाहिजेत. नांदेडच्या आमच्या इरिगेशनच्या प्रकल्पाला पैसे मिळाले पाहिजेत. लहान लहान विषय आमचे जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्याही कामाला मदत केली पाहिजे. या सगळ्या प्रश्नांचा यासाठी उल्लेख करत आहे की मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की तुम्ही चिंता करू नका, नांदेड जिल्ह्याच्या कामाविषयी मी बैठक लावतो आणि तुमचे प्रश्न 100% मार्गी लावल्याशिवाय मी राहणार नाही, हे आश्वासन मला मुख्यमंत्र्यांनी दिलं. आणि मग शिंदे साहेब, आपण सामाजिक प्रश्नांचा उल्लेख याच्या वेळेस झाला, आपण सर्व जाऊ ना. प्रश्नाशी दुमत कोणाचंच नाही आहे. आपण जाऊ मुख्यमंत्र्यांकडे, आपण त्यांना
समाजाच्या भावना ज्या आपण आहेत त्या आपण काय म्हणताय तेच बोललो मीच बोललो उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टी हो आम्ही राम शिंदे साहेब आता एका महत्वाच्या पोझिशनवर आहेत। राम शिंदेंनी जर सभागृहात आदेश दिला तर सरकारला ऐकावं लागतं विचार करा सरकारला सुद्धा सरकारला सुद्धा सभापतीचा आदेश आणि सरकारला सुद्धा अध्यक्षांचा आदेश मान्य करावा लागतो। सभागृहात दिलेलं आश्वासन हे सभापतीचं आश्वासन हे सरकारला बंधनकारक राहतं हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आणि म्हणून ज्या पदावर शिंदे साहेब आहेत त्या पदावर सुद्धा मित्र फार महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून मित्र आपल्याला हे सगळं काम करण्याकरता आपल्याला खूप त्याचा उपयोग होणार आहे। आणि म्हणून एक फार मोठा उंचीचा माणूस शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक उंचीचा माणूस आज आपल्याला लाभलेला आहे। एक संविधानिक जबाबदारी त्यांच्यावर आहे, एक कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, ती संविधानिक जिम्मेदारीच्या व्यक्तीला आहे, त्याला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात। आणि मला खात्री आहे त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे त्या अनुभवातून निश्चित हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याकरता त्यांना आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल। आणि केवळ मी त्यांना नगरपूर्तीमध्ये नगरपूर्ती त्यांना मर्यादित करणार नाही, मी त्यांना महाराष्ट्रातले तमाम प्रश्न आणि त्याचबरोबर मागासलेल्या मराठवाड्याचे तमाम प्रश्न सोडवण्याकरता त्यांची मदत आपल्याला घ्यायची आहे हे सुद्धा मला या ठिकाणी जाहीरपणे सांगायचं आहे। आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे त्यांचा मुद्दा मला उल्लेख करायचा आहे की हे प्रश्न फक्त समाज म्हणून नव्हे पण मराठवाड्याचा मागासले पण दूर करण्याच्या बाबतीमध्ये मला ह्याचा उल्लेख मला मुद्दाम करायचा आहे। मला शिंदे साहेबांना सांगायचं आहे, शिंदे साहेब आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमचे भाऊसाहेब मंडलापूरकर आज आमच्यामध्ये नाहीये, तर त्यांना आम्ही तिकीट दिलं होतं आणि 70 ते 80 हजार मतं मंडलापूरकरांना लोकांनी दिली होती। मला मुद्दाम आवर्जून सांगितलं पाहिजे, कोणी दिलं नव्हतं पण एक कार्यकर्ता म्हणून मंडलापूरकरांना निश्चित आम्ही लोकांनी सर्वांनी पुढे सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होता आमचा। आमचे पंचायत समितीचे सभापती वाघमारे होते, बबनराव वाघमारे, त्याचबरोबर आमचे अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे होते, मग गंगाप्रसाद काकडे आपले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, संभाजीराव दुर्गंडे हा नांदेड जिल्ह्यामधला जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहिलेला आहे, हे सुद्धा मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। त्यामुळे फक्त नुसतं शाब्दिक हवा घालण्याचा विषय नाहीये, प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम मागेही केलं आणि पुढे सुद्धा आम्ही करत राहू हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे। या ठिकाणी फार मोठी साथ, जसं आज आमच्या फडणवीस साहेबांनी राम शिंदेंना ही संधी देऊन एक कर्तृत्ववान माणसाला वरिष्ठ सभागृहात बसवलं, तर मला खात्री आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामधल्या तमाम धनगर समाजाला मदत करण्याची भूमिका, सन्मानाच्या जागा म्हणून लोकप्रतिनिधी होण्याचं संधी देण्याचं काम आम्ही सर्वजण हातभार लावू। आणि त्याच्यामधून महाराष्ट्राचं फक्त एखाद्या व्यक्तीला बसवून का होत नसतं, त्या व्यक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं हित साधता आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या तमाम गरीब लोकांचं हित साधता आलं पाहिजे आणि समाजाचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत ही त्याच्या मागची प्रांजळ भावना आहे। मित्र, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। पुनश्च एकदा राम शिंदे साहेबांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करू आणि तमाम समाजाच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण करण्याकरता त्यांना हातभार लावू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। धन्यवाद साहेब, जेवढी आम्हाला संधी दिली त्याही पेक्षा दुप्पट संधी याच्यानंतर द्यावी अशी अपेक्षा आहे। यानंतर आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय चव्हाण साहेब गेली 11 वर्ष झालं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने माळेगाव यात्रेवरून चोंडीला पायी दिंडी जाते। त्यामध्ये संभाजीराव दुर्गंडे असतील, बालाजीराव काळे असतील, गोविंद गोरे असतील, मुरारी कुंभारगावे असतील, यांना असं वाटलं की आपण गेल्यानंतर आदरणीय नामदार राम शिंदे साहेब आमचा त्या ठिकाणी सन्मान करतात पोहोचल्यावरती चोंडीमध्ये, तर त्यांना वाटलं की आपल्या नांदेड नगरीमध्ये आलेत, आपणही साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। तेव्हा दिंडीच्या वतीनं, पायी दिंडीच्या वतीनं नामदार राम शिंदे साहेब यांचा या ठिकाणी खोबऱ्याचा हार देऊन, माळेगाव लोहा यांची प्रथा असलेला खोबऱ्याचा, खारीक खोबऱ्याचा हार देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। कृपया कोणी स्टेजवरती गर्दी करू नये। दिंडीच्या व्यतिरिक्त
नंतर साहेब स्वागत घेणार आहेत सगळ्यांचा. सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनाही विनंती करतो आपणही यावं. गोविंदराव चव्हाण साहेबांनाही विनंती करतो आपण या ठिकाणी स्वागतामध्ये यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय अशोकजी कडबे सर यांना विनंती करतो सन्माननीय राम शिंदे साहेब यांचा आपण थोडक्यात परिचय द्यावा आणि तदनंतर सन्माननीय शिंदे साहेबांना या ठिकाणी मी पाचारण करतो. कडबे सर बोला. महाराष्ट्राचं वरिष्ठ सभागृह विधान परिषद विद्यमान सभापती राम शंकर शिंदे साहेबांचा मी थोडक्यात परिचय देतोय. माझा परिचय मीच देतो. स्टेजवर ज्यांनी आहे तिथे बसा किंवा खाली जावा. सगळ्यांचे सत्कार स्वीकारेल मी भाषण झाल्यावर. नांदेड जिल्ह्याच्या वतीने महायुती आणि विशेष करून समाजाच्या वतीने होत असलेल्या या सत्काराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले आमदार बालाजी कल्याणकर, आमदार ॲडव्होकेट श्री जयाताई चव्हाण, आमदार श्री अनंतराव बोंडारकर, आमदार श्री बाबूराव कोळीकर, त्याचबरोबर महानगराचे अध्यक्ष आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी आमदार रामरावजी वडकुते, माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट किशोर देशमुख, प्रवीण साले, चंद्रशेन पाटील, बबन वाघमारे, सुरेश भुमरे, विठ्ठलराव रबदडे मामा, प्रकाश बेंबरेकर, भारत काकडे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले अरविंद भारतीया, संभाजीराव धुळगुंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अशोक रावीकर, माणिकराव लोहगावे माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संतुकराव हंबर्डे, चैतन्य बापू देशमुख, गंगाप्रसाद काकडे, छत्रपती कानोडे, त्याचबरोबर सत्कार समितीचं आणि या कार्यक्रमाचे संयोजक एकनाथरावजी धमने, गंगाप्रसाद काकडे, पांडुरंग काकडे, राजू गोरे, प्रवीण पाटील चिखलीकर, ॲडव्होकेट शिवाजीराव हाके, हरिभाऊ शेळके, उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यक्ती, नांदेड जिल्ह्यामधून उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि नागरिक, पत्रकार आणि छायाचित्रकार, आज हा सत्कार होत असताना मंचावरती उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सर्व महायुतीचे लोकप्रतिनिधी आहेत. निश्चितच आज मी नांदेडमध्ये आल्यानंतर गुरु गोविंद सिंगजी यांचं दर्शन घेतलं आणि या पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याचं नववर्ष सुरू होतं त्याप्रमाणे आज शीख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते. आज बैशाखी आहे आणि असा प्रत्यय आला की मी
गुरु गोविंद सिंग महाराजांच्या तिथं पदार्पण करत असताना पहिल्या पायरीवरती पाय ठेवला आणि धो पावसाचं आगमन झालं. पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याचं कौतुक नाही, पण उन्हाळ्यात पाऊस पडला ते काय माहित नाही मला काय झालं. पण आज नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने अशी मला एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते. शेवटी मला असं वाटलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब राहिलेले आहेत. सभेचा प्रोटोकॉल काही असला तरी माझी इच्छा होती की त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे, पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांची भाषणं विस्तृत स्वरूपामध्ये झाली आणि या भाषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझा जो काही सत्कार होत आहे मागच्या 4 दिवसापूर्वीच परभणीला झाला, त्याच्या अगोदरच झाला, त्यानंतर हिंगोलीला झाला. आमचे रामरावजी वडकुते बसलेले अनेक ठिकाणी साहेब हा सत्कार होतोय आणि मी पण बोलवलं की जातो. कारण साहेब आपण जी काय 5-6 नावं सांगितली आपल्या कालखंडामध्ये विस पागे असतील, सुगवई असतील, फर्नांडिस सर असतील, शिवाजीराव देशमुख असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, हेच 5-6 झाले. राजूरकर साहेब अतिशय हुशार आणि विद्वान असलेली लोक होती, त्याच्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. पण परिस्थितीनुसार त्यांच्या आणि माझ्या वयात जो काही फरक आहे त्यामुळे मला एका जागेवर बसवत नाही. त्यामुळे मी देखील लोकात जातो आणि कमी वयात सभापती झाल्यामुळे महाराष्ट्रालाही सभापती बघायला मिळायला लागलाय. आणि खरं तर हे सभापती बिनविरोध झाला साहेब, बिनविरोध तर झालो, पण मी एक मताने सभापती झालो आहे. विधान परिषदेच्या इतिहासामध्ये बिनविरोध झाले अनेक सभापती, पण एक मताने सभापती झाला. 100 वर्षाचा विधान परिषदेचा इतिहास आहे काउन्सिलचा, त्यामध्ये पहिला मी एक मताने झालेला सभापती आहे. त्यामुळे त्याची गरिमा मोठी आहे, नाव मोठं आहे. साहेबांनी सांगितलं साहेबांचा अनुभव मोठा आहे, कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि 4ही सभागृहाचा अनुभव आहे. विधान परिषद आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्याच्यानंतर आता राज्यसभा आहे. त्यामुळे 4ही सभागृहाचा अभ्यास असलेले साहेब आहेत. मला सुद्धा वाटत होतं की आपण नेमकं आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. आणि निश्चितच साहेब तुम्ही म्हणता तशी कसरत जोरात, ज्येष्ठांचं, विद्वानांचं, अप्पर हाऊस, वरिष्ठ हाऊस अशी सगळी विरुद्ध लागलेलं हे सभागृह आहे आणि या सभागृह चालवण्याची म्हणजे मोठी कसरत आहे. म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती 3ऱ्याच आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला. पण 3ऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आणला त्यांना लक्षात आलं राम शिंदे इम्पार्शियल आहे, सत्ताधारी असो का विपक्ष असो दोघालाही चांगलं सांभाळतो, म्हणून त्यांनी 4थ्या आठवड्यात आणलेला अविश्वास माघारी देखील घेतला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणलात की वरिष्ठ सभागृह ते काही साधं सुद्धा दिसतंय तसं नाही आहे. त्याचा अनुभव साहेब मला पहिल्याच अधिवेशनात आला. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये हे काम करत असताना आपल्याला अनेक कामं देखील करायची. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वच आमदारांनी देखील सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचा अध्यक्ष असो की विधानसभेचा अध्यक्ष असो, कॉन्स्टिट्युशनल हे पद आहे. त्यामुळे या पदाकडून दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात, त्या अपेक्षा सुटल्याही पाहिजेत. त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रती असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडल्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे. सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा
प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे आणि जर उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीचं कर्तव्य ठरतं योग्य आणि चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे तळमळीने मांडला तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना प्रश्नाला सरकारला भाग पाडावं लागतं की याचं बरोबर आहे याच्या प्रश्नाला न्याय देण्याची आवश्यकता आहे आपण सकारात्मक उत्तर द्या नाहीतर सभागृहामध्ये बैठक बोलून त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ पण बाब मोठी आहे पदही मोठं आहे पण पदाच्या निश्चित स्वरूपामध्ये पदाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शेवटी आपण ज्या पद्धतीने सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं उद्या त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते मोठ्या जल्लोषामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ही जयंती होती आहे आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे पण हा आढावा घेत असताना या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला महाराष्ट्रातच नव्हे साहेब तर देशात पहिल्यांदा संधी आहे त्यामुळे उत्स्फूर्त स्वरूपामध्ये लोक सत्कारही करतात शेवटी हे काम करत असताना न्याय देत असताना ही भूमिका झाली पाहिजे आणि म्हणून मी पहिल्यांदा कर्जत जामखेडमधून निवडून आलो दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आपण आता त्रिशताब्दी जन्मवर्ष साजरे करतोय आपण 2017 मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी झाली पाहिजे ही मागणी होती ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ती आपण मान्य केली आता शासनाच्या वतीने जयंती होते आहे अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न होता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यावं ते देखील आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं त्याची अंमलबजावणी केली त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं आपण ज्यावेळेस अटल सेतूवरून जातो त्यावेळेस समोरच जी मोठी बिल्डिंग दिसती ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव हे आता अहिल्यानगरमध्ये येते त्याचं नामकरण देखील झालं जसं उस्मानाबादचं धाराशिव औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं नामकरण कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एवढं मोठं काम आहे 16 महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं आणि अशा अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं आनंदकुमार पाटील साहेब सांगितलं माननीय चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं वडकुते साहेबांनी देखील सांगितलं समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत प्रश्न आरक्षणाचा आहे सगळ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न सुटले पाहिजेत उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विधानमंडळ आणि लोकसभा यामध्येच खऱ्या अर्थानं वंचितांचा उपेक्षितांचा निर्णय होत असतो आणि म्हणून सगळ्यांची आपली अपेक्षा आहे निश्चित स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा यथायोग्य जे जे प्रयत्न करायचे ते आपल्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेले आहेत आता देखील करण्याची आवश्यकता आहे ते देखील आपण करू परंतु तोपर्यंत शेड्यूल ट्राईबच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजेत या संदर्भामध्ये देखील मी मंत्री असताना निर्णय झाला दरम्यानच्या कालखंडामध्ये तो काही थोड्या प्रमाणात खंडित झाला परंतु त्याचा प्रत्यय देखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आलोय आणि त्याला सुद्धा आपल्याला पुशअप करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सुद्धा या पदाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि मग त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आता जवळपास तत्वता मान्यता दिलेली आणि 29 तारखेला श्री क्षेत्र चोंडी येथे साहेब पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर
ग्रामीण भागात छोट्या गावामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची मीटिंग होणं ही पहिलीच काळ आहे. 1960 नंतर ते चोंडीमध्ये 29 तारखेला होण्याची शक्यता आहे. म्हणजे मान्यता झाली, फक्त तारखेचं मागं पुढे होऊ शकतात. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा बृहत आराखडा असेल, त्याचं मंजुरी असेल, त्याचं देखील आता हायपॉवर कमिटी समोर वेटिंगला आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये हे काम करत असताना तुम्हाला आम्हाला हा आनंद झालेला आहे. आणि निश्चितच हे काम करत असताना, न्याय देत असताना शेवटी लोकांना असं वाटतंय की नेमकं सभापती झाल्यानंतर काम काय असतं. जसं तुम्ही सांगितलं, तुमची जुगलबंदी मी बघितली आता कल्याणकरांची आणि तुमची, आणि आमचा जिल्हा तर तुम्ही सांगितलं, एकाच वाक्यात सांगितलं, मातबर जिल्हा आहे. नगर जिल्हा म्हणजे मातबर जिल्हा आहे. आणि आमच्याकडचे माणसं एकमेकाच्या विरोधात असतात की नसतात हे तुम्हाला काय आम्हाला कळत नाही. आणि साहेबांच्या जुन्या पक्षातले, त्यामुळे आम्हाला कळलं साहेब नेमकं काय बरोबर आहेत का विरोधात आहेत. आता झालंय काय, विरोधात आहे म्हणले दोघांचेही कारखाने बिनविरोध निघालेत, शेजारी शेजारी. त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तीच त्याची माहिती आहे. परंतु तरी पण मी नगर जिल्ह्यात तक धरून आहे, तरी पण नगर जिल्ह्यात तक धरून आहे. साहेब फक्त 622 मतांनी माझा पराभव झाला आहे. हे 622 मतं म्हणजे कोणाच्या विरोधात? माझं मताचं मार्जिन 622 मताचे फरक. मी निवडून आलेल्या आमदारांच्या 197 आमदारांपेक्षा जास्त मतं आहेत मला. पण आता शेवटी करणार काय? आणि मी पहिल्यांदा निवडून आलो साहेब, 42,000 मतं पडली, त्यात 12,000 निवडून आलो. आता 42 त्रिक 1,26,000च्या पुढे 433 मतं पडले, तरी मी 622 मतांनी पडलो. आता हे संख्याशास्त्र आहे. पण पक्ष असतो तर भाजप. माणूस लढला कसा आणि कोणाशी लढला, किती प्रामाणिक लढला, चैतन्य बापू. त्याच्यामुळं पक्षाने, नेतृत्वाने दखल घेतली. एवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत पदालाही न्याय देऊ, पक्षालाही न्याय देऊ, निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे, निष्पक्षपातीपणे त्या पदावरून आपण कामही केलं पाहिजे. कारण ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनसाठी हे काम करत असताना देखील आपल्याला ते काम करावं लागणार आहे. आणि म्हणून नांदेडच्या या नगरीमध्ये मला वाटतं आपलं भाषण सुरू असताना तुमची जशी जुगलबंदी सुरू झाली आणि स्मारकाचं सांगितलं, ते म्हणले कधी होईल. माझा प्रोटोकॉल मोठा आहे. महापालिकेचा आयुक्त मला भेटून गेला, डोयफोडे ना, भेटून गेला. त्याला म्हणलं काय डोयफोडे, ते कधी होईल? तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे ना. मग सुरेश भुमरे माझ्या कानात सांगत होते, मंजूर तर झाले पण पैसे नाहीत. हा म्हणजे वर्क ऑर्डर झाली साहेब, वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं नाही. मग मी कशाला आहे? हेच माझ्या खात्यात येतं. माझ्याकडे हेच तर खातं आहे. कोणतं खातं आहे? जे कोणीच ऐकत नाही त्याला माझं ऐकावं लागतं. साहेबांनी सांगितलं. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही काळजी करू नका त्याची. 301व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन होईल. काळजी करू. आता 300व्या होत नाही, 1.5 महिना बाकी आहे. आणि बोललं तर झालं पाहिजे, अहिल्यादेवीचं काम आहे. लोक म्हणतात राम शिंदे नशिबाने, त्याचं कारण आहे अहिल्यादेवीचा भक्त आहे, त्या परिवारात जन्म झालाय. ज्या परिवारात अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला. त्यामुळं ते काम होईल, काळजी करू नका तुम्ही. मी कशाला बसलोय? आम्ही गुरुद्वारात देखील गेलो, आमचे दोन्ही आमदार आहेत.
त्यांना सांगितलं का नाही जून मध्ये प्रश्न उपस्थित करा, नाही खालच्या सभागृहात कोकणा साहेब म्हटलं तर म्हणलं मी आहेच वर बसलेलो. साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा वाव आहे, आणि वरच्या सभागृहात ते करू, कारण त्यांना 50-60 लाख रुपये त्या गुरुद्वाराला बिल येत आहे. सर हो, गुरुद्वाराला 50-60 लाख रुपये लाईटचं बिल येत आहे. त्यांच्याकडे मोठी जागा उपलब्ध आहे, एवढा मोठा सोलर खाली आपला राज्य आपण ऍग्रिकल्चर वीज देतोय. आता वीज बिल शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे, आणि त्याच्यामुळं गुरुद्वारासाठी 2-4 एकरामध्ये जर सोलर पार्क केलं तर काय हरकत आहे, त्यांचं बिल वाचेल. कारण गुरु गोविंद सिंगनी त्यांची एवढी इस्टेट जागा दवाखान्याला दिली, एसटी स्टँडला दिली, अजून कुठे दिली, रेल्वेला दिली, एअरपोर्टला दिली. मग त्या गुरु गोविंद सिंगासाठी आपण थोडी सवलतीचं काम केलं तर ते तुमचं आमचं या नेतृत्वाचं आणि माझंही कर्तव्य आहे. आणि म्हणून जे लोकांना अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, ते निश्चित स्वरूपामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ते देखील आपल्याला करावं लागेल. शेवटी उपेक्षित, वंचित, शोषित या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये असलेल्या व्यक्तींनी आपल्याकडेच मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहत असतात, आणि त्यांचे जे आशा आहे, त्यांचे जे अश्रू आहेत तेच पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी करत असतात. आणि म्हणून साठी आपली जगात लोकशाही मोठ्या प्रमाणात आहे आणि दृढ आहे. आणि म्हणून सगळ्या जगात जर लोकशाही मोठी कोणती असेल तर ती भारत देशाची आहे. आणि म्हणून आपल्याला हे मोठं मन घेऊन काम करावं लागतं, आणि हे काम केल्याच्या नंतरच खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सर्वांना न्याय मिळत असतो. आणि म्हणून गेली 75 वर्ष आपलं हे संविधान अबाधित आहे आणि त्याच्यावरती आपण चाललेलो आहे. आणि म्हणून या देशाचा विकसित भारत म्हणून तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधानांनी शपथ घेतली, आणि पहिल्यांदा शपथ घ्यायला जाताना संविधान मात्याला लावलं. आणि म्हणून आपला देश सुरू आहे, आणि म्हणून सगळ्यांना आपल्याकडून अपेक्षा आहेत, आणि ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची, आमची आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आपण आस लावून बसतो की विधिमंडळामध्ये माझा लोकप्रतिनिधी माझा प्रश्न मांडेल की नाही. आणि मी विचारलेल्या प्रश्नाला त्याला विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर मी विचारेल की तुम्ही जे बोललात ते मी ऐकलंय, कारण पूर्वीच्या कालखंडामध्ये आमदार बोलला का नाही बोलला कळत नव्हतं, पण आता लाईव्ह आहे, विधानसभा लाईव्ह आहे, विधान परिषद लाईव्ह आहे, राज्यसभा लाईव्ह आहे, लोकसभा सुद्धा लाईव्ह आहे. आपल्या मोबाईलवर बघता येतं की आपला लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये बोलतो की नाही बोलतो. आणि म्हणून आता अनेक विषयांनी असा लोकाभिमुख होत चाललेला हा कारभार आहे. आणि या कारभाराचे खऱ्या अर्थानं या स्वतंत्र भारत देशाचे आपण नागरिक आहोत, आणि आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये विकसित भारत देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये जी काही कोकर्णा साहेबांनी सांगितलं की पुलाला काम दिलं पाहिजे, पुलाला नाव देण्याची आवश्यकता आहे. आता तुमचं काम आहे ठराव पाठवा. ठराव झालाय का नाही, पण आता माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर आहेत, मी वरून आदेश देऊन चालत नाही, तुम्ही खालून पाठपुरावा करण्याची गरज आहे. आणि 1, 2, 3 आमदार 4 आमदार आहेत, दक्षिण उत्तर आहेत, कोळीकर साहेब आहेत, ताई आहेत. त्याच्यामुळे एक औचित्याचा मुद्दा द्या. औचित्याचा मुद्दा म्हणजे काय, महापालिकेने केलेला ठराव सरकारचं चित्त जागेवर आणण्यासाठी औचित्याचा आयुध वापरा, आणि त्याचं औचित्य वर पण देऊन टाका. मी सांगतो कोणाला मांडायचे ते, आणि त्याच्यावरती कारवाई करायला सांगतो, सरकारला निर्देश देतो. शेवटी काम हे नियमाने, कायद्याने आणि संविधानात झालं पाहिजे. उद्या तुम्ही बोर्ड लावणार आणि तिसरा जाऊन उपटून नेणार, हे चालणार नाही. कारण बोर्ड 19 श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे, आणि कायद्याचा पालन करणारा करता करविता मी तिथे बसलो आहे. तुम्ही फक्त एका पेजवर पाठवा, त्याची आपण कार्यपूर्ती करू. नसेल तर आता प्रशासकच असेल ना आपलं, आता काय जनरल बॉडी काही बोलायची गरज नाही. आयुक्ताला तुम्ही पत्र द्या, हे करून घ्या ठराव म्हणून. 4 अधिकारी बसते तर ठराव करून घेते. तुमचं जर एवढं एकमत असेल, हे बघा सोलापूर विद्यापीठाला नाव द्यायचं होतं. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,
देशाचे गृहमंत्री शिवराज हे दोघच होते. सगळ्या पंचायत समितीने ठराव केला, झेडपीने ठराव केला, नगरपालिकेने केला, नगरपंचायतीने केला, ग्रामपंचायतीने केला, महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही आमची. सगळ्या पक्षाने ठराव केले पण नामकरण झालं नाही. पण ते कागद माझ्या हाती लागली. म्हणलं सगळे जर करा म्हणताय तर माननीय मुख्यमंत्री अडचण काय? माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर नामकरण झालं. तसा आता तुमची मागणी कागद पाठवा, अंमलबजावणी होणार. मुख्यमंत्री तेच आहेत ना का दुसरे आहेत? देवेंद्र फडणवीसच आहेत. आणि मग फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडं तिकडं गोळ झाला तर मी डायसवर बसलो फक्त तुम्ही अशी चिठ्ठी हलवा. याचं काय नांदेडचं? मी वर बसल्या बसल्या आदेश देतो. हेच अधिकार आहेत मला, दुसरं काय अधिकार आहे? दुसरे अधिकार काय आहेत माझ्याकडे? हेच अधिकार आहेत. जे कोणाला जमत नाही ते मला आणि सरकारला देखील सांगायचंय. आणि म्हणून अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वच जण उपस्थित आहेत. महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपणही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं, घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान हा नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये राहील. त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल यथायोग्य मी तुम्हाला मदत, सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केल. अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो. मंत्र्यांना 13 पी असतात साहेब. मला माहित नव्हतं सभापतीला 36 पी आहे. आता काय करायचं? हे काम कशासाठी? याच्यासाठीच आहे. त्यामुळे सगळ्याला विभाग वाटून दिले. त्यामुळे कामाची कुठलीही अडचण येणार नाही एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो. निश्चित स्वरूपामध्ये आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराच्या चांगल्या पद्धतीनं माझ्या लक्षात राहील आणि आपण देतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.